नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत मस्त अशी खमंग ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। पण हा ढोकळा अगदीच वेगळा आहे आणि आपला हा ढोकळा बनवायला जास्त टाइमही आपल्याला लागत नाही आणि हा ढोकळा अगदी हेल्दी पण आहे आणि पौष्टिक पण आहे। कमी वेळेत तयार होणारा असा ब्रेकफास्ट आहे। दरवेळेसचा जर ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर हा नवीन प्रकारचा ढोकळा नक्कीच ट्राय करा। चवीला नंबर 1 लागतो आणि करायला तर टाइमही जास्त लागत नाही। अगदी इन्स्टंट तयार होणारा हा ढोकळा आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला छान छान अशा नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। बघा किती छान असा स्पंजी ढोकळा आपला तयार झालेला आहे। मस्त असा तुम्ही जेवढा मोठ्या भांड्यात ठेवाल तेवढा मोठा ढोकळा तुमचा तयार होईल। या ठिकाणी मी ताटात ठेवला होता, त्यामुळे अशा प्रकारे बारीक आकाराचा ढोकळा तयार झालेला आहे। चला आपण ढोकळ्यासाठी साहित्य बघून घेऊ। या ठिकाणी आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ ही पचायला खूप हलकी असते आणि पौष्टिकही असते, तसेच हेल्दी पण असते। बऱ्याचदा आपण लहान मुलांना मुगाच्या डाळीची खिचडी तसेच मुगाच्या डाळीचं वरण हे देत असतो, कारण मुगाच्या डाळीने कसलाही त्रास होत नसतो। त्यामुळे आपण हा ढोकळा आज मुगाच्या डाळीचा बघत आहोत। मुगाची डाळ या ठिकाणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर ती पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे आहे। जर तुम्हाला जास्तच घाई असेल तर तुम्ही या ठिकाणी थंड पाण्याऐवजी गरम पाण्यात डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले तरीही चालतील। तुमचा ढोकळा हा अगदीच पटकन लवकर तयार होईल। त्यानंतर तांदूळ आपण भिजत ठेवलेले आहेत। तांदूळ आणि डाळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायचे आहेत। बघा आपली डाळ ही भिजून वरती आलेली आहे। मस्त अशी डाळ फुलून वर आलेली आहे। मुगाची डाळ भिजायला शक्यतो जास्त टाइम लागत नाही आणि मुगाची डाळ ही आपण जास्त वेळ पाण्यात ठेवू पण शकत नाही, कारण तिला लगेच आंबूस असा वास येत असतो। आपले तांदूळही व्यवस्थित भिजल्या गेले आहेत। आता आपल्याला तांदूळ आणि डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला डाळ तांदूळ हे वाटून घ्यायचे आहेत। डाळ आणि तांदूळ मधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी डाळ आणि थोडेसे तांदूळ असं करत पूर्ण मिश्रण हे वाटून घेणार आहेत। डाळ तांदूळ आपल्याला एकत्रच वाटायचे आहे। जर तुम्ही वेगवेगळी डाळ तांदूळ वाटली तर डाळ ही चिटकून जाते आणि व्यवस्थित अशी दळल्या जात नाही। त्यामुळे डाळ तांदूळ एकत्र वाटून घ्या। त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घातलेलं आहे। हे आलं आणि हिरवी मिरचीने आपल्या पेस्टला चव खूप छान येते आणि आपला ढोकळा खायला टेस्टी लागतो। त्यानंतर या ठिकाणी आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। रवा हा आपल्याला बारीकच वापरायचा आहे। रवा जर तुमचा जाड असेल तर तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घ्या आणि तो यामध्ये घालून घ्या। त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हवं तेवढं पाणी आपल्याला लागेल तेवढंच पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित असं भिजवून घेणार आहोत। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारात आपल्याला हे मिश्रण भिजवायचं आहे। त्यानंतर आपण इन्स्टंट ढोकळा बनवत आहोत, त्यामुळे या ठिकाणी आपण अर्धी वाटी दही वापरलेली आहे। दही या ठिकाणी आपल्याला ताजीच वापरायची आहे। जास्त आंबट दही या ठिकाणी आपल्याला वापरायची नाहीत। जर तुम्हाला दही पण वापरायची नसेल तर तुम्ही हे मिश्रण 2 ते 3 तासासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्या। तुम्हाला दही पण वापरायची गरज नाही आणि सोडाही वापरायची गरज नाही। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा किती छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ घालून हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा घालणार आहोत। साधारण पाव चमचा सोडा या ठिकाणी मी वापरलेला आहे। जर तुमचं मिश्रण जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी सोडा हा थोडासा जास्त वापरला तरीही चालेल।
त्यानंतर आपण एक ताट घेतलेला आहे आणि ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही कुकरचा डब्बा वापरला तरीही चालेल। त्या डब्यातही तुम्ही हे मिश्रण घालून ढोकळा हा बनवू शकता आणि कुकरला वाफवून घेऊ शकता। ताटाला मी व्यवस्थित तेल लावून घेतलं होतं आणि आता हे मिश्रण यामध्ये ओतून घेत आहेत। सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे। आता आपण ताट हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत। त्यानंतर आपण कढईमध्ये रिंग ठेवलेली आहे आणि यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। यामध्ये आपण हे ताट ठेवून देणार आहोत आणि ढोकळा हा वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटं आपल्याला ढोकळा हा वाफवून घ्यायचा आहे। 10 मिनिटानंतर झाकण काढून चेक करायचं आहे। बघा किती छान असा आपला ढोकळा फुलून वरती आलेला आहे। या ठिकाणी आपण इनोचाही वापर केलेला नाही, सोडाही खूप कमी वापरलेला आहे। सोडाही तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही 2 तास हे मिश्रण फर्मेट करण्यासाठी ठेवून द्या, तुम्हाला सोडाही वापरायची गरज पडणार नाही। मस्त असा स्पंजी ढोकळा तयार होईल। आता आपण ढोकळा थंड करण्यासाठी ठेवून देऊ, तोपर्यंत आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी गोड आंबट पाणी करून घेणार आहोत। ढोकळ्यावर जे गोड तिखट पाणी घातलं जातं त्यासाठी आपण या ठिकाणी 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर मोहरी घालून घेतलेली आहेत। त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर तेलात घातल्याने आपल्या मिश्रणाला टेस्टही छान येते। व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये 1 छोटा चमचा साखर घालणार आहोत। ढोकळ्यावर गोड तिखट पाणी हे आपल्याला जेवढं जास्त बनवायचं त्यानुसार आपण यामध्ये प्रमाण हे वाढवू शकतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। पाणी हे तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा आणि साखर वितळस तर हे पाणी चांगलं शिजवून घ्या। साधारण 5 मिनिटं तरी आपल्याला हे गोड तिखट पाणी शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मिश्रण हे मिक्स होईल, गोड तिखटपणा त्या पाण्याला येईल आणि आपलं पाणी हे छान असं चवीला लागेल। बघा 5 मिनिटानंतर खळखळून असं आपलं पाणी हे शिजलेलं आहे। आता आपण हे मिश्रण ढोकळ्यावर घालून घेणार आहोत। गॅस बंद करून दिलेला आहे। इकडे आपला ढोकळाही थंड झालेला आहे। आता आपण चाकूच्या साहाय्याने हव्या त्या आकारात आपण ढोकळा हा कट करून घेणार आहोत। मस्त असा ढोकळा आपला झालेला आहे। पूर्णपणे तो शिजलेला आहे आणि मस्त असा फुगलेला पण आहे। स्पंजी ढोकळा आपला तयार होतो। बघा हा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला जास्त टाईमही लागलेला नाही आणि दरवेळेसच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा खूपच वेगळा आहे। हा ढोकळा तुम्ही कितीही खाल्ला तरी तुम्हाला त्रास होणार नाही, कारण आपण हा ढोकळा मुगाच्या डाळीपासून बनवलेला आहे आणि मुगाची डाळ ही पचायला खूप हलकी असते। त्यानंतर आता आपण यावर ही गोड पाणी यावर घालून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही कढीपत्ताही घालू शकतात। या ठिकाणी माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी वापरलेला नाही। सर्व पाणी आपलं घालून झालेलं आहे। वर्ण मस्त अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी मस्त असं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते यावर घालून घेतलेलं आहे। खोबरं घातल्याने आपला ढोकळा हा चवीला खूपच छान लागतो आणि दिसायलाही तो खूपच छान दिसतो। बघा किती छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे।
बघूनच खावेसा वाटत आहे ना. आणि अगदी हलका फुलका ब्रेकफास्ट आहे हा. तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता. मुलंही खूप आवडीने खातील आणि दरवेळेसच्या ढोकळ्यापेक्षा खूपच वेगळा आहे आणि करायलाही सोपा. तर तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज अपलोड केल्या की तुम्हाला त्या बघायला मिळतील. तसेच तुमच्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा. रेसिपी कशा वाटता कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे तेही कमेंट करून सांगा. मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघा किती छान असा ढोकळा आपला झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.